Okay, in last lecture we have seen up to the transporters. Now next is the receptor. Okay, so these are the chemical structure composed of the protein. Okay, so here is the definition, that is, it is defined as a macromolecule or binding site located on surface or inside the cell used to recognize the signal or drug. Okay, so these are the proteins which are present on the cell surface, or these can be present inside the cell, which are also called which are. Okay, in last lecture we have started with the, we have done with the transporter third point, and now we will see the receptor, that is the fourth point. Okay, so these are also the proteins. Receptor is also the chemical structure composed of the protein. It is defined as a macromolecule or a binding site located on a surface or inside the cell used to recognize. Okay, so these are the macromolecules, or the, we can say, these are the binding sites which are present on the surface of the cell, or these may be present inside the cell, and these are used to recognize the signal or the drug. Signal, cell to cell आलेला signal किंवा ड्रग मॉलिक्यूल रिकॉग्नाइज करण्यासाठी तो युजफुल आहे, अँड these are initiate the response टू इट. म्हणजे जो सिग्नल आला आहे किंवा ड्रग तिथे येऊन बाइंड झालेला आहे, त्या ड्रगला तो काय करतो, रिस्पॉन्स दाखवतो, बट इट सेल्फ डज नॉट हॅव एनी फंक्शन. ओके, पण तो स्वतः कोणत्याही प्रकारची तिथे ऍक्शन दाखवत नाही. दीज आर द रिसेप्टर्स. ओके, सो एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट इज द रॅनिथिडिन इनहिबिट द हिस्टामिनिक H2 receptor which reduces gastric secretion and therapeutically act as a peptic ulcer. Okay, so ranitidine is a drug which is used in a acidity treatment, we can say. Okay, as an antacid हे use केलं जातं. So antacids ultimately used in a peptic ulcer. Okay, so ranitidine inhibit the histaminic H2 receptor. म्हणजे काय, ranitidine काय करतं, histaminic H2 receptor चा मेन रोल काय आहे, these are used to release or produce the गॅस्ट्रिक सिक्रेशन. गॅस्ट्रिक सिक्रेशन प्रोड्यूस झाल्यामुळे तिथे काय होतं, ऍसिडिटी होते, आणि अल्टिमेटली तिथे काय होतं, अल्सर होतो. मग आपल्याला काय करायला पाहिजे, H2 रिसेप्टर जिथून गॅस्ट्रिक सिक्रेशनच होतं ते जर ब्लॉक केलं तर काय होईल, तिथे कोणत्याही प्रकारचं ऍसिडिक सिक्रेशन किंवा गॅस्ट्रिक सिक्रेशन तिथे होणार नाही. मग अशा वेळी काय केलं जातं, रॅनिटिडिन दिला जातो, विच ब्लॉक द हिस्टामिनिक H2 रिसेप्टर. H2 रिसेप्टरला ते ब्लॉक करतात, त्याच्यामुळे गॅस्ट्रिक सिक्रेशन होत नाही, अँड अल्टिमेटली और थेराप्युटिकली दीज आर ऍक्ट एज अ or used in a peptic ulcer. Okay, next is the salbutamol stimulate the beta-2 adrenergic receptor, causes bronchodilation and therapeutically used in a bronchial asthma. Okay, so salbutamol is a drug used in a treatment of a bronchial asthma. आता bronchial asthma मध्ये काय होतं, there is a constriction of the bronchi. ब्रॉन्कायचं कन्स्ट्रिक्शन होत आहे, म्हणजे काय करायचं आहे, ब्रॉन्काय डायलेट करायचे. ब्रॉन्काय डायलेट कसे होतील, बीटा-2 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर जेव्हा स्टिम्युलेट होतील तेव्हा, म्हणजे बीटा-2 ॲड्रेनर्जिक रिसेप्टर थ्रू काय होतं, ब्रॉन्कियल डायलेशन होतं, आणि त्याच्यामुळे साल्ब्युटामॉल तिथे दिला जातो. ओके, सो साल्ब्युटामॉल काय करतो, स्टिम्युलेट करतो बीटा-2 ॲड्रेनर्जिक रिसेप्टरला, त्याच्यामुळे तिथे ब्रॉन्को डायलेशन होतं, अँड दॅट्स वाय दीज आर थेराप्युटिकली युज्ड इन अ bronchial asthma. Okay, so this is about the mechanism of the drug action, ज्याच्यामध्ये आपण 4 पॉइंट बघितले. ओके, कोणते कोणते 4 पॉइंट बघितले, दॅट इज द फर्स्ट वन इज द एन्झाइम इनहिबिशन. ओके, मेकॅनिझम, ड्रग ऍक्शन मेकॅनिझम कोणकोणत्या स्टेप्सने किंवा कोणता कोणता पाथ फॉलो करून होऊ शकतं, त्याच्यामध्ये 4 आहेत, कॅटेगरीज आहेत. दॅट इज द एन्झाइम इनहिबिशन, आयन चॅनल ट्रान्सपोर्टर्स इन दी रिसेप्टर्स. हे 4ही आपण आता इथे बघितलेले आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द फार्माकोडायनामिक्स. ओके, और द फॅक्टर्स मॉडिफाइंग द ड्रग ऍक्शन. कोणते कोणते असे फॅक्टर आहेत विच आर रिस्पॉन्सिबल और विच अफेक्ट द फार्माकोडायनामिक्स ऑफ द ड्रग, हे आपण आता याच्यामध्ये बघणार आहे. सो दीज आर टोटल 17 इन नंबर्स. फर्स्ट वन इज द एज, नेक्स्ट बॉडी वेट, सेक्स, डायurnal variation, route of administration, time of administration, diet and environment, placebos, presence of other diseases, then metabolic disturbances, addition, antagonism, cumulation, then tolerance, tachyphylaxis, drug dependence and the synergism. आता हे वन बाय वन आपण सगळे बघणार आहे. ओके, सो द लाईफ स्पॅन ऑफ अ ह्युमन बिंग इज डिस्क्राइब इन 3 phases, दॅट इज द पेडियाट्रिक, अडल्ट अँड दी एल्डर. आपल्याला माहिती ह्युमन बिंगचं लाईफ आहे 3 फेजेस मध्ये डिस्क्राइब केलेलं आहे, दॅट इज द पेडियाट्रिक, अडल्ट अँड दी एल्डर ग्रुप.
आता जर जो डोस आपण अडल्टला देतो तोच डोस आपण पेडियाट्रिकला देणार का किंवा एल्डरला देणार का? ऑब्विसली नॉट. सो एज ग्रुप नुसार इथे काय केलं आहे, डोस सुद्धा सेट केले जातात. सो वाईल प्रिस्क्रायबिंग द ड्रग टू द डिफरंट एज ग्रुप केअर शुड बी टेकन. डिफरंट एज ग्रुपला जेव्हा जेव्हा ड्रग प्रिस्क्राईब केला जातो तेव्हा त्यांच्या एजचा विचार करणं ही खूप गरजेचं आहे. सो ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ड्रग टू द पेडियाट्रिक ग्रुप is carried out with care because children's system like CNS, CVS, hepatic portal system are not developed to maturity. Okay, so pediatric group ला जेव्हा आपण डोस देतो किंवा अडल्ट ग्रुपला जेव्हा देतो किंवा लॅक्टेटिंग मदर असेल, प्रेग्नेंट मदर असेल, अशा प्रेग्नेंट लेडी असेल, अशा वेळी जर ड्रग द्यायचा असेल तर ऑब्व्हियसली त्यांचे क्रायटेरियाज ड्रग देण्याचे जे क्रायटेरियाज आहेत ते डिफरंट असणार आहेत. ओके, सो इथे त्यांनी पेडियाट्रिक ग्रुपचं सांगितलं आहे बिकॉज चिल्ड्रन सिस्टीम जे आहेत म्हणजे सीएनएस सिस्टीम असेल चिल्ड्रन्सची किंवा सीव्हीएस असेल किंवा हेपॅटिक पोर्टल सिस्टीम आहे, ह्या पूर्ण मॅच्युरिटीला डेव्हलप झालेल्या नसतात. त्यामुळे त्यावेळी पेडियाट्रिक ग्रुपला जर डोस द्यायचा असेल तर ऑब्व्हियसली तिथे काय केलं गेलं पाहिजे, केअर शुड बी टेकन. Next is in pediatric gastric emptying time is also very fast. Okay, so gastric emptying time pediatric चा वेगळा असेल, obviously adults आणि elder patients चा सुद्धा वेगळा असणार आहे. Okay, so emptying time is very fast. Overstated peristalsis is there, म्हणजे पेरिस्टाल्सिस हा जास्त होत असतो त्यांचा. देन हाय pH फ्लक्च्युएशन, pH मध्ये फ्लक्च्युएशन पण भरपूर होत असतं. देन पुअर रिनल कॅपॅसिटी पण त्यांची पोर असते बिकॉज इट इज नॉट प्रॉपरली और फुल्ली डेव्हलप्ड. Then hence dose of a drug in this group is calculated by keeping adult group as a standard. This avoid the possibility of adverse effect and improves the therapeutic index. याच्यासाठी काय केलं जातं, जो अडल्ट डोस जो आहे किंवा अडल्ट ग्रुप साठी जो दिलेला स्टँडर्ड डोस आहे तो डोस ऍज अ स्टँडर्ड पकडून त्यानुसार पेडियाट्रिक आणि एल्डर साठी डोस काय केला जातो, डिझाईन केला जातो. हे कशासाठी, टू अवॉइड द पॉसिबिलिटी ऑफ द ऍडव्हर्स इफेक्ट. ऍडव्हर्स इफेक्ट होण्याचे चान्सेस तिथे कमी केले जातात. ऍज वेल एज इट इम्प्रूव्ज द थेरप्युटिक इंडेक्स. म्हणजे तिथे कोणतेही तुम्हाला कमीत कमी साईड इफेक्ट दिसावे आणि जास्तीत जास्त इफेक्ट दिसावा त्यासाठी हा डोस असा डिझाईन केला जातो. सो दॅट्स वाय एज इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इन एल्डर पेशंट नॉर्मल डोस मे बी एक्सेसिव्ह और टॉक्सिक. आता जो अडल्ट डोस आहे, आता एल्डर मध्ये काय होतं, त्यावेळी त्यांची रिनल कॅपॅसिटी, मेटाबॉलायझिंग कॅपॅसिटी या सगळ्या कॅपॅसिटी काय झालेल्या असतात, कमी झालेल्या असतात. सो अशा वेळी सुद्धा तिथे सुद्धा जो नॉर्मल डोस आहे जो अडल्टला दिला जातो तो एक्सेसिव्ह होऊ शकतो काही वेळा. or maybe it produces the toxic effect due to the reduction in the drug metabolizing capacity. Drug ची metabolizing capacity कमी झालेली असू शकते, or reduced kidney function or reduced intestinal motility. याच्यामुळे elder patient मध्ये सुद्धा काय होऊ शकतं, normal dose हा toxic किंवा excessive होऊ शकतो. So the age is a very important factor for this. So for drug designing or for drug dosing there are two formulas, that is the Young's formula and the Billings formula. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला जस्ट मेन्शन करायचे आहेत, म्हणजे लिहायचे आहेत. हे फॉर्म्युले यूज करून तुम्हाला स्युटिक्स मध्ये कॅल्क्युलेशन सुद्धा सॉल्व्ह करायचे. आपण इथे फक्त फॉर्म्युला बघतोय, यंग्स फॉर्म्युला. इथे एज डिवायडेड बाय एज प्लस 12 इंटू अडल्ट डोस ऑफ द ड्रग, अँड Billings फॉर्म्युला एज डिवायडेड बाय 20 into adult dose of the drug. या हे फॉर्म्युले यूज करून काय केलं जातं, डोस कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट इज द बॉडी वेट which is also important for the action of the drug. Okay, so action of the drug is modified by obesity, edema. Hence dose of the drug in such an individual is calculated according to the body weight. Okay, if the person is obese or if the person have a edema, then also there may be chances of change in the action of drug or its pharmacological action. जर पेशंट ओबेस असेल, एडेमा असेल, तर जो ड्रगचा ऍक्शन आहे तिथे मॉडिफाय होण्याचे चान्सेस असतात. म्हणून जेव्हा डोस कॅल्क्युलेट केला जातो किंवा डोस ऑफ ड्रग इन सच इंडिव्हिज्युअल शुड बी कॅल्क्युलेटेड अकॉर्डिंग टू देअर बॉडी वेट. ओके, बॉडी वेट नुसार सुद्धा डोस काय केला जातो, कॅल्क्युलेट केला जातो. ओके, सो युजली वेट ऑफ 70 kg इज कन्सिडर्ड ॲज अ नॉर्मल वेट. म्हणजे अडल्ट डोस जो आहे
तो कन्सिडर करून 70 kg वेट हे ॲज अ स्टँडर्ड पकडलं जातं अँड डोस ऑफ अ ड्रग इज एक्सप्रेस्ड ॲज अ मिलीग्रॅम पर kg बॉडी वेट. ओके, 70 kg स्टँडर्ड वेट पकडून काय केलं जातं, डोस डिझाईन केला जातो आणि तो कसा एक्सप्रेस केला जातो, मिलीग्रॅम पर केजी तो डोस दिला जातो. ओके, सो इन सच केसेस इंडिव्हिज्युअल्स म्हणजे इफ द पर्सन इज ओबेस और the weight of the person is more, then in such cases individual dose can be calculated on the basis of body weight. So for that formula is individual dose, that is equal to body weight in kg divided by 70 into adult dose. Okay, and this can be also calculated by the body surface area. Body surface area नुसार सुद्धा काय केलं जातं, डोस कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो. This is for the obese person again. So individual dose is equal to body surface area meter per square and divided by 1.7 into adult dose. Okay, so these are the two formulas. You have to just mention these two. Okay, next third one is the sex, that is the, we can say the gender. Okay, so drug responses differs according to the sex. Okay, so the same drug can show the different action in male, can show the different action in female. Okay, so drug must be administered cautiously in female as they have to pass through delicate periods like the menstruation, pregnancy or the lactation. Okay, so here drugs जे आहेत, they should be cautiously given to the females. Females ला ते खूप cautiously द्यायला पाहिजे because females pass through the different delicate periods like the menstruation or pregnancy or the lactation. So त्याच्यामध्ये त्यांनी काही examples दिलेले आहेत. So the drug producing the pelvic congestion like strong purgatives should be avoided during the pregnancy. Okay, strong purgatives, oxytocin हे ड्रग आपण कोग्नोसी मध्ये शिकलेले आहे. सो हे स्ट्रॉंग purgatives काय करतात, दिस प्रोड्युसेस द पेल्विक कंजेशन प्रोड्यूस करतात. थोडाफार पोटदुखी होण्याचे चान्सेस तिथे असतात. सो दिस शुड बी अवॉइडेड इन टू द प्रेग्नन्सी. प्रेग्नेंट लेडी मध्ये असे ड्रग्स काय केले जातात, अवॉइड केले जातात. नेक्स्ट ड्रग्स विच स्टिम्युलेट द युटेरस like the oxytocin drugs like strong purgatives or the ergot alkaloid, which is nothing but the oxytocics, anti-malarial, should be avoided in the pregnancy because due to stimulation of the uterus there will be chances of the abortion. Okay, next is the many drugs excreted into the milk. These should be avoided into the lactating mother or the feeding mother. Many drugs आपण पाहिलं होतं, these are excreted into the excretion मध्ये पाहिलं होतं, excreted into the milk. So असे ड्रग्स काय केले पाहिजे, लॅक्टेटिंग मदर किंवा फीडिंग मदर मध्ये ते नाही दिले गेले पाहिजे. नेक्स्ट इज द सम ड्रग क्रॉसेस द प्लासेंटल बॅरियर रीच टू द फर्टल सर्क्युलेशन अँड प्रोड्युसेस द टॉक्सिसिटी. काही ड्रग्स असे आहेत जे काय करतात, प्लासेंटल बॅरियरला क्रॉस करतात. आपण बॅरियर्स पण शिकलेलो आहे. ओके, असे ड्रग्स जर फर्टल सर्क्युलेशन मध्ये जाऊ शकतात आणि तिथे ते काय करू शकतात, टॉक्सिसिटी प्रोड्यूस करू शकतात. सो दिस वन ऑफ द क्रायटेरिया वी शुड बी थिंक बिफोर गिव्हिंग द ड्रग. नेक्स्ट इज द रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन विच इज व्हेरी ऑब्वियस आणि आपण पाहिलेलंच आहे हे. द ऑनसेट ऑफ फार्माकोलॉजिकल ऍक्शन इज क्विक अँड रिक्वायर स्मॉलर डोस देन ड्रग इज गिव्हन बाय द पॅरेंटल रूट. ड्रग जर पॅरेंटल रूटने दिला तर फार्माकोलॉजिकल ऍक्शन जे आहे it is very quick, and again one more thing that is it require very smaller dose. So in emergencies as well parenteral route is choice of a route for giving the drugs. Okay, so next is the fifth one, that is the diet and environment. इथून पुढचे पॉइंट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये